आजची गोष्ट खूप खास आहे. गोष्टीचं नाव आहे सोन्याच्या फळांचा राजा. एका घनदाट आणि सुंदर जंगलात सगळे प्राणी शांततेने राहत होते. त्या जंगलात एक जुना नियम होता. जो प्राणी सगळ्यांना सुरक्षित वाटेल तोच राजा होईल. सगळे प्राणी एकमेकांवर विश्वास ठेवून राहत होते. त्या जंगलाचा राजा होता हत्ती. तो शांत, समजूतदार आणि न्यायी होता. सगळे प्राणी त्याच्यावर विश्वास ठेवत होते. एक दिवस जंगलात काही कोल्हे आणि लांडगे आले. त्यांच्याकडे चमकदार फळं आणि सोन्यासारखी नाणी होती. ते म्हणाले, कष्ट कशाला करता, आमचं ऐका, आरामात खा, मजा करा. काही प्राण्यांना ते आवडलं. त्यांनी विचार केला, इतकं सोपं आयुष्य मिळतंय. हळूहळू त्यांनी आपली मेहनत आणि शहाणपणाची नजर त्या फळांवर गहाण ठेवली. एका झाडावर बसलेला घुबड म्हणाला, सावध रहा, सावध रहा, फुकट मिळणारी गोष्ट महागात पडते. पण कोणी ऐकलं नाही. राजा निवडायचा दिवस आला. सगळे प्राणी जमले. पण आश्चर्य! हत्ती राजा गायब होता. त्याच्या जागी एक लांडगा राजाचा मुकुट घालून बसला होता. सगळ्यांना कळलं, हा खरा राजा नाही. पण कुणी काही बोललं नाही. कारण कुणाच्या तोंडात फळ होती, कुणाचे पाय सोन्याने बांधले होते. राजा बनताच लांडगा म्हणाला, आता सगळी फळं माझी आहे आणि माझ्या निर्णयावर प्रश्न नाही. तेव्हा सगळ्या प्राण्यांना कळलं, आपण मोठी चूक केली आहे. जंगलात शांतता पसरली. सगळ्यांना उमगलं, ज्या दिवशी आपण फुकटचं स्वीकारलं त्याच दिवशी आपलं स्वातंत्र्य गेलं. तर कशी वाटली आजची गोष्ट? या गोष्टीतून आपण शिकलो की विचार न करता घेतलेला निर्णय आपल्यालाच महागात पडतो. खरा राजा तोच असतो जो लोकांना मजबूत करतो, गुलाम नाही बनवत.